नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल काय होणार आहे. तर ते आपले लहान मुलांचे जे आई वडील आहे त्यांच्यासाठी उपयोगी असा व्हिडिओ आज मी घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ शेवट तुम्ही नक्की बघा. आपल्या लहान मुलांना आपण शिकवण्याची स्टार्टिंग कसं करायचं ते मी तसे इझी असे 4 टप्पे तुम्हाला सांगणार आहे. तर प्लीज रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी ते 4 टप्पे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला माझं पटत असेल तर तुम्ही नक्कीच ते तुमच्या मुलांवर उपयोगात आणू शकता. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि ते 4 मुद्दे नक्की ऐका, ही रिक्वेस्ट आहे. सांग. ए फॉर ॲपल कुठे आहे? व्हेरी गुड. बी फॉर बॉल कुठे आहे? बी फॉर बॉल. व्हेरी गुड. सी फॉर कॅट कुठे आहे? व्हेरी गुड. डी फॉर डॉग कुठे आहे? व्हेरी गुड. ई फॉर काय होते बेटा? ई फॉर एलिफंट. एलिफंट कुठे आहे? हां. एफ फॉर काय होते? एफ फॉर काय होते? फिश. फिश कुठे आहे? व्हेरी गुड. आय फॉर कुठे? आईस्क्रीम. हां. जे फॉर दाखव मला जग. व्हेरी गुड. के फॉर कुठे? काईट. व्हेरी गुड. एल फॉर. व्हेरी गुड. यम फॉर काय होते? यम फॉर व्हेरी गुड. यन फॉर मँगो. नंतर यन फॉर त्याच्या बाजूला बघ ना, खाली इकडे. यन फॉर यन फॉर. तर मंडळी, आमचं जेवण वगैरे सगळं आटोपलं आणि आता अदूसोबत खेळायला बसली आहे. 2 वाजलेले आहेत. तर तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, मी दाखवते. रिअलमध्ये मला किती स्ट्रगल करावं लागतं अदूला एक काहीतरी चांगलं गोष्ट शिकवण्यासाठी. तर मी आता तुम्हाला कॅमेरा तिकडे सेट करते आणि तिला खेळता असं सांगते. तर तुम्ही नक्की बघा किती हाल होतात एक चांगलं वर्ड शिकवताना तिला. तर चला. तर तुला मी सकाळी सांगितले होते की आपल्या भारताचं राष्ट्रीय फूल कोणतं आहे? सांग मला. राष्ट्रीय फूल हे बघ, तुला फूल सुद्धा दाखवते मी. कोणतं फूल आहे? राष्ट्रीय फूल कोणतं फूल आहे बेटा? हे फूल नाही. फुलाचं नाव सांग मला. फुलाचं नाव सांग मला. अगं, आपल्या भारताचा राष्ट्रीय फूल कोणतं आहे? बरं, तुला फूल सुद्धा दाखवते मी. थांबा. कुठे फूल? फूल कुठे आहे? आम्ही फूल कुठे? आम्हाला शोधू दे. भारताचा राष्ट्रीय फूल कोणता आहे? सांग मला. हे बघ, आता मी तुला सांगते. भारताचा राष्ट्रीय फूल कमळ आहे. इकडे बघ माझ्याकडे. भारताचा राष्ट्रीय फूल कमळ आहे. भारताचा रिस्पॉन्सच नाहीये मंडळी, काहीच रिस्पॉन्स नाहीये. कधी हो, ठीक आहे. भारताचा राष्ट्रीय फूल कमळ आहे. ठीक आहे, लक्षात राहील तुला. तर मंडळी, इकडे अदूचं तुम्ही बघतच असाल. ती
म्हणजे लक्ष देत नाही कधी कधी, पण असं खेळता खेळता रोज रोज तो एकच प्रश्न किंवा एकच कधी कधी रिपीट करता करता तिला ते पाठांतर होऊन जातं. तर असो, एकदमही प्रेशर द्यायचं नाही. तर तुम्हाला मी सांगणार होते की 4 टप्पे कोणते आहेत. तर त्यांना, लहान मुलांना आहे ना, कोणताही चित्र असो किंवा कोणतीही वस्तू असो, पहिले त्यांना चित्र व वस्तूची ओळख करून द्यायची आहे. एक्झाम्पल, आपल्या अल्फाबेटचा चार्ट असेल तर डायरेक्ट ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल न शिकवता त्यांना तिथे असं सांगायचं, विचारायचं की इथे ॲपल कुठे आहे, बॉल कुठे आहे किंवा कॅट कुठे आहे, असं वस्तू त्यांना ओळखायला शिकवायचं. हा पहिला टप्पा आहे. मी अदूला तसंच शिकवलेलं. तिला डायरेक्ट असं शिकवलं नाही की ए फॉर ॲपल कुठे आहे, बी फॉर बॉल कुठे आहे. तुम्ही हा पहिला जो टप्पा आहे तुमच्या मुलांवर उपयोगात आणू शकता किंवा तुम्ही तसेच शिकवा त्यांनाही, म्हणजे आनंद त्यांनी शिकू शकतील असं. कारण की त्यांना एकदमही ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल शिकवायला गेली की त्यांच्या दिमागावर एकदम प्रेशर पडतं. ते तसं व्हायला नको. त्याच्यामुळे त्यांना फक्त वस्तू आणि किंवा एखादी चित्र त्यांना फक्त ओळख करून द्या आणि समोर त्यांना ओळखायला शिकवा की हे काय आहे, ते काय आहे. हा झाला पहिला टप्पा. तर दुसरा टप्पा आहे कृतीतून शिकवणे. त्यांना एखादा प्राणी कसं करतो, कॅट कसं करतो, काऊ कसं करतो, हे सगळं आपण कृतीतून त्यांना शिकवू शकतो. त्यांना खेळता त्यांना असं वाटायला नको की एकदम आपल्यावर प्रेशर पडत आहे. आपण खेळता खेळता म्हणतो की कुत्रा कसं करतो, कॅट कसं करतो. तसं खेळता खेळता जर त्यांना सांगितलं की हां, तर हा प्राणी असं करतो, तो प्राणी तसं करतो, आणि त्यांना तसं चार्ट समोर ठेवायचं की हा प्राणी आहे, हा असं आवाज काढतो किंवा तसं आवाज काढतो. तर हे त्यांना शिकवायचं आहे. त्यांना असं आपण आवाज काढून दाखवलं की त्या लहान मुलांना जास्त इंटरेस्ट वाटते आणि ते जास्त इंटरेस्ट घेतात. तर तिसरा मुद्दा असा आहे की त्यांना एकदमही प्रेशर न देता आपण जे पालक आहोत त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधायचं. एकदम प्रेशराईज केलं की त्यांना आपल्या चेहऱ्यावरचं हावभाव ते त्यांनी सहज ओळखतात. त्यांनी फीलही करतात की मला मम्मी किंवा पप्पा हे रागाने विचारत आहे. तर त्यांना ते भीती असते की त्या भीतीपोटी मग त्यांना ते आठवण राहत नाही. म्हणून त्यांच्याशी आपण प्रेमाने संवाद करत, हसत खेळत त्यांना जे वस्तू आहे किंवा एखादं चित्र आहे ते ओळखायला लावायचं आणि त्यांना वेगवेगळी कृती करायला लावायची. तर असं करायचं पालकांनी. एकदम त्यांना प्रेशराईज केलं की सांगच तू, असं रागाने वगैरे त्यांना म्हटलं की त्यांनी त्या प्रेशरखाली दबतात आणि आपण आधी जे शिकवलेलं आहोत ना ते विसरून जातात आणि त्यांना जे आधी शिकवलेलं ते लक्षात बिलकुल राहत नाही. म्हणून असं करू नका. तर मंडळी, चौथा मार्ग आहे सराव. तर सरावाशिवाय तर सगळं शिकवलेलं अपूर्ण आहे किंवा त्याला अर्थच नाही असं म्हणू शकता. जे आपण त्यांना वस्तूची ओळख करून देतो, त्यांच्याशी संवाद साधत राहतो, त्यांना प्राणी, पक्षी, फळ ओळखायला सांगतो, ते सगळं आहे ना तुम्ही अधेमध्ये त्यांच्यासोबत सराव करतच राहा. कारण की त्यांना जर आपण आता शिकलं तर आता दुसरंच एकदम नवीन शिकवूयात, तर ते तसं होणार नाही. ते लहान बाळ आहे, तेवढं सगळं काही लक्षात ठेवू शकत नाही. म्हणून जे आधी शिकवलं ना ते 1-2 दिवसाच्या गॅपने, किमान 1 दिवसाच्या गॅपने त्यांना सतत असं विचारायचं. त्यांना ती वस्तू समोर आणायची, पुन्हा त्यांना ओळखायला लावायचं. पण अगेन अँड अगेन मी तेच सांगते की प्रेशर जास्त नका करू. असं हसता खेळता विचारायचे की हे तुला मी काल सांगितलं होतं, हे काय आहे, कोणतं वस्तू आहे, हे त्यांना ओळखायला लावायचं. आपल्या शिकवण्यात सातत्य ठेवायची, मग त्यांना लक्षात ते राहते. जर थोडक्यात सांगायचं झालं तर पहिला टप्पा त्यांना वस्तू ओळखायला सांगा. मग त्यांना दुसरा टप्पा आहे त्यांना कृतीतून सांगा. तिसरा टप्पा आहे त्यांच्याशी संवाद साधत राहा, त्यांच्याशी आनंदाने बोला. चौथा टप्पा आहे जे आपण आधी शिकवलो त्यांचा तुम्ही सराव चालू ठेवा किंवा त्यांना सराव करायला लावा. तर हे 4 टप्पे आहेत आणि ते सुद्धा इझी वेमध्ये सांगायचं आहे. तर हे मी 4 टप्पे सांगितले आहेत. तुम्हाला पटलं की नाही मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि आपल्या मुलांना असं शिकवण्याचा प्रयत्न करा. हसत खेळत आनंदाने शिकवण्याचा प्रयत्न करा. ते नक्कीच शिकतील. मी सुद्धा माझ्या मुलीला असंच शिकवते किंवा असं शिकवली आहे. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ, तुम्हाला बेस्ट वाटला की नाही मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि काही माझं चुकलं असेल तर बोलताना प्लीज मला नक्कीच कळवा.
कॉमेंटद्वारे नक्कीच कळवा मला। तर चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। जे कोणी चॅनलवर नवीन आले असाल प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ खाली छान अशी कमेंट करा। तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना।